शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, वातावरणामध्ये बदल झालेला आहे आणि उद्यापासून 8 ऑगस्टपासून आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. तर त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा. आपण जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा नवीन अपडेट बघण्यासाठी. तर मित्रांनो, 8 तारखेपासून आपल्याला सकाळपासून जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. मग त्यामुळे त्यामध्ये कोणतं क्षेत्र असणार आहे, कोणता भाग असणार आहे, ते आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. काही भागात आपल्याला अचानक कमी दाबाचे क्षेत्र बघायला मिळणार आहे, तर काही भागात वारे सुद्धा बघायला मिळणार आहे. मग पावसाची शक्यता जी आहे ती आपल्याला सकाळपासून कोणत्या कोणत्या भागात आहे तर आपण या ठिकाणी बघूया. सुरुवातीला आपण गोंदिया, भंडारा आणि नागपूरचा काही भाग घेऊ. तर ह्या ठिकाणी आपल्याला बघितलं तर भंडारा, महुदा आणि रामटेक, तुमसर या ठिकाणी आपल्याला सकाळी पाऊस बघायला मिळणार आहे. तर इथे आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे. तर गोंदियामध्ये आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता, तर गडचिरोली आणि चामोर्सीमध्ये सुद्धा रिमझिम पावसाची शक्यता सकाळी सकाळी बघायला मिळणार आहे. तर नाशिक, मुंबईसह काही भागात रिमझिम पाऊस आपल्याला अधूनमधून सुरूच राहणार आहे. त्याचबरोबर चिपळूण, सातारा, रत्नागिरीच्या काही भागात, सिंधुदुर्ग इथे सुद्धा अधूनमधून आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता सुरू बघायला मिळणार आहे. त्यानंतर दुपारी आपल्याला थोडासा बदल झालेला बघायला मिळेल आणि त्यानंतर चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागामध्ये थोडासा पाऊस वाढलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यानंतर दुपारनंतर बदल होईल आणि दुपारनंतर जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी रामटेक जोरदार पाऊस आहे, सावनेरी आहेत या ठिकाणी जोरदार पाऊस आहे, तर वासिवनी, बालघाट या ठिकाणी आपल्याला बघितलं तर इथे आपल्याला अति जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. लखमापूरच्या काही भागात, उमरेड आणि पवनीमध्ये इथे पावसाची शक्यता आहे. तर करंजा, काटोल, नारखेड या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. तर मोर्शी आहे, तळेगाव आहे, आर्वीचा काही भाग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. अंचलपूर आहे, इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. तर चंद्रपूरच्या काही भागात सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. त्यानंतर आपल्याला मित्रांनो संध्याकाळनंतर आणखी मोठा बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. आणखी भागात जर बघितलं तर नाशिक सिटीमध्ये जर बघितलं, नाशिक मध्ये आपल्याला अधूनमधून रिमझिम पाऊस बघायला मिळेल. त्र्यंबकेश्वर, घोटी आहे, इगतपुरीचा काही भाग आहे, इकडे जोर मोखाडा आहे, त्याचबरोबर इकडे पेठ, सुरगाणा आहे, इथे सुद्धा पावसाची शक्यता. तर दिंडोरी, सापुतारा, सुरगाणा या ठिकाणी अधूनमधून रिमझिम पाऊस सुरू राहील. त्याचबरोबर मालेगावच्या काही भागात सुद्धा आपल्याला हलका पाऊस अधूनमधून बघायला मिळेल. नांदगाव, कन्नड, वैजापूर, इकडे छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, गंगापूर, पैठण या ठिकाणी सुद्धा आपल्याला तीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळेल. अधूनमधून रिमझिम पावसाची शक्यता बघायला मिळेल आहे. लोणी, संगमेर, राहुरी, घोडेगाव, कोपरगाव, सिन्नर या ठिकाणी जर बघितलं इथे सुद्धा आपल्याला तीच परिस्थिती आहे. अधूनमधून रिमझिम, पण तोही पाऊस आपल्याला एकदम हलक्या स्वरूपाचा बघायला मिळणार आहे. खूप मोठा किंवा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार नाही. त्यानंतर आणखी मोठा बदल आपल्याला संध्याकाळी बघायला मिळणार आहे. तर जोरदार पावसाची शक्यता आपल्याला तुमसर, तिरोडा, भंडारा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. तर साकोली, देवरी इथे सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता 8 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये वर्तवली जात आहे. आरमोरीचा काही भाग या ठिकाणी आपण बघू शकतो, इथे सुद्धा जोरदार पाऊस आहे. त्यानंतर इकडे नागपूरच्या काही भागांमध्ये जर बघितलं तर काटोलमध्ये, सौसरचा काही भाग आहे, इथे सुद्धा पाऊस आहे. तर वर्धा, हिंगणघाट, चिमूर इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे. तर गडचिरोलीमध्ये थोडा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला वर्तवली जात आहे. त्यानंतर आपल्याला संध्याकाळनंतर तो कमी दाब जो आहे तो आपल्याला पुढे गेलेला बघायला मिळेल छत्तीसगडच्या भागाकडे. त्यामुळे आपल्याला संध्याकाळी पुन्हा एकदा पावसाची शक्यता कमी होईल. 9 तारखेच्या अंदाजामध्ये जर बघितलं तर 9 तारखेच्या अंदाजामध्ये आपल्याला पुन्हा एकदा गोंदियाच्या काही भागात आपल्याला हलका मध्यम पाऊस पडणार आहे. आणि 9 तारखेला दिवसभराचा अंदाज बाकी महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर किनारपट्टीपासून आपल्याला मुंबई, नाशिक आहे, पुण्याचा भाग आहे, इथे आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता अधूनमधून बघायला मिळणार आहे. फार जोरदार पाऊस या ठिकाणी नाही. तर मित्रांनो, पुन्हा एकदा मोठी जी अपडेट आहे ते आपल्याला 15-16 तारखेपासून जो कमी दाब येणार आहे तर त्याची जर अपडेट बघितली तर वाऱ्याच्या दिशेमुळे पूर्णपणे कमजोर झालेला आपल्याला बघायला मिळत आहे. एकदम एकदम नाहीच्या बरोबरच आता पाऊस आहे. तो कमी दाब जो आहे तो पूर्णपणे दिशा बदललेली आहे. बांगलादेशमध्ये आपल्याला त्याची तीव्रता बघायला मिळत आहे, कारण अरबी समुद्राकडून जे वारे वाहत आहे त्यामुळे तो येणारा कमी दाब आहे तो पूर्णपणे आपल्याला कमजोर झालेला या ठिकाणी बघायला मिळालेला आहे. म्हणजे आपल्याला 20 ते 25 ऑगस्टपर्यंत आपल्याला पावसाची शक्यता अशीच राहणार आहे. अधूनमधून काही भागात हलके पाऊस, हलके वारे बघायला मिळतील. काही भागात आपल्याला झटक्याचे वारे, जोरदार वारे सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतात. ही मोठी अपडेट आहे आणि 25 ऑगस्टपर्यंत ही स्थिती सध्याची अशीच राहणार आहे. जर नवीन काही बदल झाला तर व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळवलं जाईल. त्यासाठी चॅनलवरती ॲक्टिव्ह राहा. आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि आपल्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.